हॅलो एव्हरीवन, आज मी स्पेशली ऑन स्क्रीन येतोय. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण बोलण्यापेक्षा खूप मोठं अचीवमेंट मिळालेलं आहे आपल्या क्लासला आणि मला. जे स्वप्न मी आणि आपल्या राज क्लासेसनी, राज परिवारांनी, प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येकाने ते बघितलेलं होतं की अकाउंटमध्ये 100पैकी 100 मिळाल्या पाहिजेत. आणि हे स्वप्न आजचं नाही आहे, तर हे स्वप्न जे मी बघितलेलं आहे 24 वर्षापासून, आणि ते ह्या वर्षी ह्या आपल्या एका पठ्ठ्यानी, ह्या आपल्या स्टुडंटनी कंप्लीट केलं आहे. आणि त्याचा खूप आनंद झालेला आहे. म्हणजे ते असं बोलतात ना की खूप वाट बघावी लागली, खूप वाट बघावी लागली. आय फील दॅट की मी जेव्हा असं रिझल्ट लागल्यानंतर बाकीच्या क्लासेसचे रिझल्ट बघायचो की त्यांच्या क्लासेसच्या मुलांना 100पैकी 100 मिळायचे. सो मला असं आतून फील व्हायचं, आपण चार्टर्ड आहे, आपण एवढं मुलांकडनं करून घेतो आहे, आणि एवढं करून घेऊनसुद्धा आपली मुलं कुठे अटकतात. म्हणजे त्यांना 100पैकी 100 का नाही मिळत. दरवर्षी प्रत्येक 4-4, 5-5 मुलं एव्हरी इयरला 99 येऊन थांबायचे. आणि सो दरवर्षी मला ते असं फील व्हायचं की यार ह्याही वर्षी नाही मिळाला 100 आउट ऑफ 100. ते जसं RCB जिंकले, ते 18 वर्षानंतर ते जिंकले. म्हणजे ती जी जिंकण्याची ती जी मजा होती ना, किंवा ती टेस्ट होती, ती फार वेगळी होती. आणि काहीसं आज तसंच झालं आहे. एवढे वर्षानंतर म्हणजे 24 वर्ष त्याची वाट बघावी लागली. म्हणजे ते 100पैकी 100 हे ऐकण्यासाठी मला 24 वर्ष ती वाट बघावी लागली. आणि त्यानंतर आज हे जे मिळालेलं आहे, खूप मोठं आनंद आहे माझ्या आयुष्यामधला. प्रत्येक बॅचला मी आवर्जून सांगायचो की तुम्हाला आहे ना 100पैकी 100 आणायचे आहेत. पण प्रत्येक वर्षी निराशा निराशा निराशा. ह्याही वर्षी असंच झालं. रिझल्ट लागला तेव्हा 3 लोक 99वर. आणि मग त्यामुळे कुठेतरी असं थोडंसं म्हणजे नर्वस होतं. पण त्यानंतर 3 दिवसापूर्वी अर्चना मॅडमनी मला धावत येऊन लेक्चरमध्ये सांगितलं की सर या तुम्हाला एक दाखवतो. त्यांनी मेल ओपन करून दाखवला, आणि त्या मेलमध्ये लिहिलेलं होतं, बोर्डाकडनं मेल आलेला होता की सरगर तुला 99 नाही आहे, तुला 100 आहेत. आणि तो मोमेंट माझ्या आयुष्यामधला एक खूप मोठा मोमेंट होता. माझे नाव हर्ष सुवर्ण विकास सरगर. मला HSCमध्ये 91% मिळाले. नववीपासून माझ्या राजक्लाससोबतचा प्रवास सुरू झाला. राज जाधव सर आणि प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनामुळे मला 10वीत 88% मिळाले. दहावीनंतर मला कॉमर्स करायचं हे डिसाईड होतं. त्यामुळे मी राज क्लास हा ऑप्शन परत चूज केला, आणि हा माझा बेस्ट डिसिजन होता. मला अकाउंटमध्ये 99 मार्क्स मिळाले. नेटर इव्हॅल्युएशन मला अकाउंट्समध्ये 100 मार्क्स मिळाले. राज क्लासचा आम्ही खूप आभार मानतो. त्यांच्या मेहनतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नव्हतं. त्यासाठी तर म्हणजे डबल धमाकाच होता हा. आणि लास्टला वाटलं की त्याला 99 झाले, तर सरांचं स्वप्न पूर्ण नाही झालं. त्याच्यामुळे तो एकदम हे होता. पण जेव्हा सरांकडून फोन आला तेव्हा खूप एवढा आनंदी झाला की त्याला पण वाटलं नव्हते की मी हे झालो 100पैकी 100 आले. रिझल्ट मी बघितले तेव्हा म्हणजे मलाच बघाय त्यांनी सांगितला. त्याला तर खूप भीती वाटत होते. पण मी बघितल्यानंतर पण त्यांनी पहिल्यांदा म्हणजे अकाउंटच्याच विषयीचं विचारलं की किती मार्क त्याच्यामध्ये पडले. तर मग 99 पडल्यानंतर तो म्हणला जर सरांचं स्वप्न राहिलं अपूर्ण. माझे नाव अविनाश विकास सरगर. मी 11वीपासूनच राज क्लासेसला ॲडमिशन घेतलं होतं. आणि आमच्या बॅचवरती राज सरांनी देखील सांगितलेलं की आतापर्यंत माझ्या क्लासमध्ये 100 मार्क्स कोणीच आणले नाहीत, पण जो कोणी आणेल तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल. वाटलं नव्हतं की तेच स्वप्न माझा भाव साकार करेल. माझं हे भाग्य की सरांचं स्वप्न माझ्यामुळे पूर्ण झालं. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अकाउंटमध्ये 100 मार्क्स मिळवण्यामागे सरांचा आणि आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे. आणि सर्वात जास्त अनपेक्षित तर म्हणजे घरी आले मला भेटायला आणि मला अभिनंदन करायला. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि स्वप्न असं पूर्ण झाल्यासारखं आहे. जेव्हा मी तिलक सेरेमनी अटेंड केलं तेव्हापासून माझं एक स्वप्न होतं की आईवडिलांचं देखील व्हिडिओ त्या सेरेमनीला दिसावा. त्याच्यासाठी पण स्वप्न होतं की आईवडिलांची एकदा व्हिडिओ शूटिंग
व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी खूप वर्षभर मेहनत केली. जसे अकाउंटमध्ये प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स करावा लागतो, तसेच शिक्षणात यश मिळवण्यासाठी मेहनत, वेळ, संयम याचाही बॅलन्स ठेवावा लागतो. एकदा का 100 मिळालेत, सो बस त्या 100 मिळालेत, त्या 100च्या 100% आता त्याच्यामध्ये वर्क करून स्वतःला झोकून एक टार्गेट पुढच्या वेळी ठेवणार आहे की कमीत कमी 10 मुलं तरी आता 100 आउट ऑफ 100 अकाउंटमध्ये आले पाहिजेत. सो थँक्यू व्हेरी मच. मला खूप आनंद झाला आहे आणि जसं असं वाटलं की आपल्या मुलांबरोबर शेअर करावं. थँक्स अलॉट पालक, थँक्स अलॉट माझे माजी विद्यार्थी आणि माझे हे आजी विद्यार्थी. थँक्यू व्हेरी मच. ज्ञानाची मुहूर्तमेढ 24 वर्षांपूर्वी रोवली. प्रगतीची पोचपावती आज विद्यार्थ्यांकडून मिळाली. विजयाचे स्वप्न ठेवून मनी धरला ध्यास, सरगरच्या 100 नाबादने आज पूर्णत्वाला आणला हा प्रवास. राज सरांचे स्वप्न त्यांचे न राहता विद्यार्थ्यांचे झाले. आज 100 मार्क पाहून डोळ्यात सुखाश्रू पाणावले. आज या आनंदात आठवतो तो सागवेकर सरांच्या मायेचा हात, ज्यांच्या संस्कारांनी गवसली शिक्षणाची नवीन वाट. राज क्लासेसची ही शिकवण आम्ही कधी विसरणार नाही. राज क्लासेसची ही शिकवण आम्ही कधी विसरणार नाही. ज्ञान, संस्कार आणि मेहनतीची ही वाट आम्ही कधीच सोडणार नाही. ज्ञान, संस्कार आणि मेहनतीची ही वाट आम्ही कधीच सोडणार नाही. घेणार भर